विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला आता सुरुवात होताच भोसरी मतदारसंघामध्ये राजकीय खेळींना सुरुवात झाली आहे। आमदार विलास लांडे यांच्या कार्यपद्धतीमुळे दुखावलेले एकेकाळचे त्यांचे कट्टर समर्थक आता त्यांच्या विरोधात उभे ठाकलेत। 2014च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यात। त्यासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय। वॉर्डातून कार्यक्रमाला सुरुवात झाली। पिंपरी चिंचवडच्या भोसरीत लोकसभेपेक्षा विधानसभेसाठी इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत। एकेकाळी आमदार विलास लांडे यांचे कट्टर समर्थक असलेले महेश लांडगे आणि दत्ता साने यांनी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार विलास लांडे यांना चितपत करण्याचा संकल्प केलाय। त्यामुळे भोसरीतल्या निवडणुकीला यावेळी चांगलाच रंग चढणार असल्याचं चित्र दिसतंय। दत्ता साने यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करत आमदार निधीचा काही ठिकाणी वापर झाला नसल्याचा आरोप आमदार विलास लांडे यांच्यावर केलाय। जवळपास 9.5 वर्ष हे भोसरी विधानसभेचे आमदार विलास लांडे या भागामध्ये आमच्या मतांच्या जोरावर बहुमताने निवडून गेलेले आहेत। या भागामध्ये कोणताही निधी उपलब्ध झाला नाही किंवा त्यांनी कुठलाही निधी इथं टाकलेला नाही। तर दुसरीकडे महेश लांडगे यांनी काही झाले तरी विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार केलाय। कुस्ती हा विषय वेगळा आहे आणि राजकारण हा विषय वेगळा आहे। राजकारणामध्ये प्रत्येकाची ध्येय ठरलेली असतात। मी गेल्या वेळेस सुद्धा इच्छुक होतो, ह्या वेळेस सुद्धा इच्छुक आहे। माझी गेल्या वेळेस सुद्धा मला आमच्या नेत्यांनी सांगितल्यानुसार मी माघारी त्यावेळेस सुद्धा माझी पूर्ण तयारी होती आणि ह्या वेळेस सुद्धा माझी पूर्ण तयारी। आमदार लांडे व त्यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांना धोबीपछाड करण्याच्या उद्देशानं आयोजित केलेल्या स्पर्धांची शहरात चांगली चर्चा रंगली आहे। शहरातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील या नाट्यमय घडामोडीमुळे विरोधी पक्षाच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटल्याचं बोललं जात आहे। कुठल्याही पद्धतीने महापालिका व राज्य शासनाकडून सहकार्य न घेता ह्या स्पर्धेचं आयोजन महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनने केलेलं आहे। या परिस्थितीत अजित पवार काय निर्णय घेतात व निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तयार असलेले महेशदादा लांडगे काय भूमिका घेतात याचकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सचिन चपळगावकर, TV9 पिंपरी चिंचवड।